नमस्कार मंडळी, मी प्रीती तुमचं मराठी प्रीतीमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर आज वार आहे गुरुवार आणि आता वाजले आहे दुपारचे 2 आणि माझं सकाळचे सगळं आवरून झालेलं आहे आणि मला आज किचन आवरायला घ्यायचं होतं, पण तरी माझ्या पार्लरमध्ये क्लायंट आलं म्हणून मला खूप जास्त उशीर झाला आणि किचन आवरायला घ्यायचं म्हटलं म्हणजे मला आता सुरुवात करायची आहे। म्हणून हे पा मी वरती जी पडदी आहे ना तिथून सुरुवात करते आहे। आधी हे इकडचा पूर्ण वरती पडदीवरचा जो पोर्शन आहे तो मी आज पूर्ण करणार आहे। सगळे जे डबे आहेत पडदीमध्ये ठेवलेले, तर आज ही जी पडदी आहे ना हे याच्यामधले सगळे डबे आणि त्याच्यामधले ज्या काही डाळी साळी वगैरे सगळं आहे ना ते मी काढून घेणार आहे। आता इथला मी एक डबा काढला आणि त्याच्यात ही डाळ आहे हरभऱ्याची, तर ही डाळ मी आधी इकडे उन्हात टाकणार आहे। हे मी इकडे कागद असं टाकून दिलेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय की किचन ओट्यावर पण माझा खूप सारा पसारा आहे, हे सुद्धा मला आवरायचं आहे। कारण झालं असं की पार्लरमध्ये क्लायंट येऊन गेले, जसा तसा पटापट स्वयंपाक आणि कपडे धुतले, कारण बाहेर खूप ऊन येऊन जातं। हे पहा तुम्ही किती ऊन तापलेलं आहे आमच्या मागच्या दारी आणि तिकडे मी कपडे धुत असते। तर आता मी पटापट ज्या काही डाळी वगैरे आहेत त्या उन्हात टाकून देते। आताशी 2 वाजलेत, असं की 6-7 वाजेपर्यंत ऊन असतं, तर मला वाटतं चांगलं ऊन लागून जाईल डाळींना, ते टाकून देते आणि जेवढे डबे रिकामे होतील सगळे तेवढे घासून घेते, म्हणजे वरचा जो पोर्शन आहे हा पूर्ण एल आकाराचा पडदीचा, तर तो माझा पूर्ण क्लीन होऊन जाईल आज। तर असा एक एक पोर्शन मी आज काढेल आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। चला तर मग बघूया आता किती वेळ लागतो मला। आता 2 वाजलेले आहेत आणि बघते किती वेळपर्यंत होत आहे आपलं ते। चला तर सगळे डबे मी उतरून घेतलेत खाली आणि त्याच्यानंतर आता त्याच्यामधल्या सगळ्या वस्तू काढून घेते आणि काय वस्तूंना ऊन दाखवायचंय तेवढं दाखवून देते आणि डबे हे घासून ठेवते। चला तर मग आपण करूया। सगळे डबे मी रिकामे करून घेते, असे बाकीचे रिकामे पण झाले, म्हणजे यांच्यामधल्या सगळ्या वस्तू काढल्या गेल्या आणि बाहेर तिकडे उन्हामध्ये ठेवल्या गेल्या। आता हे पण काढून घेते आणि याला पण ऊन दाखवलं जाईल। या सगळ्या वस्तू ठेवल्या आहेत मी उन्हामध्ये लागते। सगळे डबे खाली झालेले आहेत आणि हे रोजचे जे भांडे आहेत ना हे फटक्यात आधी धुवून घेते मी, ते बाजूला सरकून घेईन आणि मग त्यानंतर हे जे डबे आहेत ना सगळे हे मला घासायचे आहेत। तर चला आता एवढे भांडे धुवून घेते आणि मग बोलते तुमच्याशी। तर आता हे एवढे भांडे क्लीन झालेले आहेत आणि पटकन सगळे डबे क्लीन करून झालेले आहेत, स्वच्छ धुवून झाले आणि आता हे सगळे इकडे मस्त उन्हात ठेवून दिले सगळे। आणि त्याच्यानंतर आता मी वरती जी पडदी आहे ना डबे ठेवायची जी पडदी ती पडदी आधी मस्त स्वच्छ करून घेईन आणि त्याच्यानंतर एका कापडाने पुसून घेणार आहे। तोपर्यंत सगळे डबे मस्त उन्हामध्ये छान कडक सुकून जातील आणि कोरडे होऊन जातील, मग त्याच्यात वस्तू भरण्यासाठी मला भरता येतील वस्तू।
DIY लिक्विड आहे आणि याच्याने ना खूप छान लवकर क्लीन होऊन जातं फटाफट. आणि इकडं हे किचन ओटा इथे आणि त्याचे जे तेलकट वगैरे फोडणी देताना जे ऑइल पडतं ना ते ऑइल अगदी सहजपणे निघून जातं याच्यामुळे. तर मंडळी आता वाजले आहेत 5 आणि मी 2 वाजता लागली होती. तर माझं तोपर्यंत सगळे डबे वगैरे घासून झाले, ते पुसून झाले. आता ते उन्हात छान सुकले सुद्धा. आणि हे इकडे मस्त उन्हात मी ठेवून दिले होते ते. आणि त्याच्यानंतर ही जी पडदी आहे ज्याच्यावर मला ते सगळे डबे ठेवायचे आहेत ना, तर ती सुद्धा आणि त्याचे जे सगळे डोअर वगैरे सगळे माझं क्लीन करून झालं, एकदम मस्त चकाचक झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता मला करायचा आहे चहा, कारण आता चहा पिण्याची वेळ झालेली आहे. मला पण आता थोडंसं बसून चहा पिते मी. आणि त्याच्यानंतर मग ह्या सगळ्या वस्तू मला भरायच्या आहेत, मी तुम्हाला दाखवते. हे सगळे डबे आहेत आणि ह्या सगळ्या वस्तू आहेत. दाखवायचं होतं त्याच वस्तू फक्त बाहेर आहेत आणि बाकीच्या मग मी इकडं काढून ठेवल्या आहेत डबे घासण्यापुरत्या. डबे घासून झाले की परत त्याच्यामध्ये ते पापड वगैरे जे काही आहे डाळी ते भरून देणार आहे. आणि चला मग आता आपण पटकन चहा पिऊन घेऊया आणि त्याच्यानंतर मग पुन्हा आपण कामाला. मंडळी आता वाजले आहेत 5:45 आणि मी की चहा ठेवला, सगळ्यांना चहा दिला आणि मी पण चहा घेतला मस्त. आणि तोपर्यंत भावाचा फोन आला, मग 10-15 मिनिटं त्याच्याशी फोनवर बोलली आणि त्याच्यानंतर थोडंसं बसली मी आरामात, थोडं रिलॅक्स केलं, कारण किती वेळपासून उभीच होती आणि खूप थकून गेली होती. त्याच्यामुळे म्हटलं आता थोडंसं याला पण ऊन लागतंच आहे डब्यांना वगैरे. तर आता म्हटलं 5:45 वाजलेले आहेत आणि आता ऊन पण खूप कमी झालेलं आहे. तर आता मी सगळे डब्यांमध्ये भरून घेते. डाळी वगैरे जे आहे त्या गाळून निवडून मग व्यवस्थित डब्यांमध्ये भरून घेते. आणि त्याच्यानंतर मग त्यांना कवर सुद्धा लावायचे आहेत मला, पण मग आता पेपर नाहीये घरी, पेपरचे मी कवर लावणार होते. आणि मागच्या वेळेला पण असंच झालं, नंतर कवर लावू म्हटलं तर ते राहूनच गेलं. तर तसं जास्त धूळ वगैरे काही येत नाही, कारण ट्रॉल्या हे केलेलं आहे, त्याच्यामध्ये फर्निचर केलेलं आहे म्हणून. तर बघू, पेपर मिळाले तर मग मी कवर, डब्यांचे जे झाकण आहेत ना त्यांना कवर लावून घेईल. आणि जर नाही मिळालं तर मग नंतर एखाद दिवशी वगैरे लावून घेईल. तर आता मी पटापट हे सगळं सामान भरून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. Till I get up, time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways. And on we'll go. तर कसं आहे ना की आपण जेव्हा आवरायला काढतो घर, आपलं कुठलीही रूम असो, बेडरूम असो, हॉल असो, किचन असो, तर एकदमच सगळा पसारा कधीच काढायचा नाही. आपण नाही का आधी ठरवून घ्यायचं की कुठला कोपरा आपल्याला आधी क्लीन करायचा आहे असं, आणि त्यानुसार तेवढ्या कोपऱ्यामधलं सगळं A to Z आपण सगळ्या वस्तू काढून घ्यायच्या. आणि त्या काय आपल्याला तुम्हाला जसं क्लीन करायचं असेल, धुवायचं असेल, उन्हात ठेवायचं असेल तसं करून घ्यायचं. आणि ती जी जागा आहे, त्या वस्तू ठेवलेल्या जागासुद्धा आपण क्लीन करून घ्यायची, तिथलं जाळं वगैरे सगळं काढून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण त्या वस्तू जेव्हा भरतो किंवा ठेवतो ना नीटनेटक्या, तर ते तेवढाच पोर्शन असतो, त्याच्यामुळे ते आपल्याला अगदी सहज आणि कुठे कुठली वस्तू ठेवलेली होती आणि कुठे कुठली वस्तू ठेवायला पाहिजे हे आपल्याला सहज समजतं.
आणि तसं केल्यामुळे काय होतं की जास्त पसारा पण होत नाही घरामध्ये आणि आपली स्वतःची पण चिडचिड होत नाही. आपण जर एकदमच सगळा पसारा काढून घेतला ना तर मग आपल्याला स्वतःला पण खूप जास्त म्हणजे कुठं कुठली वस्तू ठेवायची वगैरे हे सगळं करावं लागतं. आणि मेन म्हणजे सगळं आपल्याला रोजचं भांडे किंवा कपडे धुणं, स्वयंपाक वगैरे सगळं आवरून झाल्यानंतर आपल्याला हे एक्स्ट्राचे कामं काढायचे असतात. त्याच्यामुळे आपण थोडा थोडा पोर्शन काढला तर मग आपली पण जीवावर येत नाही आणि आपलं किचन पण मस्त पटापट आवरलं जातं स्टेप बाय स्टेप. आणि जेवढं आवरायला आपण काढलेलं असतं ते एकदम नीट नेटकं आपल्याला ठेवता येतं. मम्मा काय करते तू? हॅलो बेटा, मी मंचुरियन करते. कोणासाठी? तू, माऊ दीदी, अर्णव भैया आणि तू पण आहे ना बाई? हो ना. हे बघ असे अर्णव कोरडे आवडतात ना तुम्हाला? हा मला आवडतात असे कोरडे. ठीक आहे. याला आपण मसाला नाही लावणार आहे, असेच खायचे. असेच मस्त. तुम्हाला आवडतं ना मग? आणि इंट्रोड्यूस करून दे ना अर्णव भैयाला. हे बघा, हा माझ्या आतूचा मुलगा आहे, अर्णव नाव आहे. बघा कसा आहे. मी सांगतो. मी अर्णव नितीन पाटील, प्रीती बागलचा भाचा आणि महेंद्र बागलचा भाचा, केशवचा आत्याचा मुलगा. जय महाराष्ट्र. कॉमेडी हा खूपच. कॉमेडी दिसतो पण मी सिग्मा आहे. अरे तू एवढं करे. काय हरकत नाही आला तरी. नाही मला काही हरकत नाही. फक्त यार मी नुसता असून राहिला याच्यामुळे. याला महात्मा गांधीच्या पोज मध्ये आण. आवडले का मंचुरियन अर्णव भैया? हा आवडले. छान आहे. थँक्यू. आता हे सगळे डबे माझे पॅक झालेले आहेत आणि त्याच्यानंतर आता हे वरती मी पडदीवर ठेवून देते. आता सगळे डबे माझे ठेवून झालेले आहेत आणि त्याच्यानंतर आता हे अशा आहेत, हे अशा चिठ्ठ्या मी लावून घेणार आहे. असे निघतात ते आणि ह्या साईडने चिटकतात आणि ह्या साईडला त्याच्यावर आपल्याला काही पण लिहिता येतं आणि असं मी ते तिथं चिटकून देणार आहे. म्हणजे मग वेळेवर माझी फजिती नको व्हायला की कुठल्या डब्यात काय ठेवलं आहे असं म्हणून. तर मी हे सगळे लेबल लावून घेते ते कुठल्या डब्यात काय ठेवलं आहे ते. चला तर हे अशा चीट लावून घेतल्या आहेत मी. तर ह्याच्यात तांदूळाचे पापड आहेत, इकडं शेवाळ्या आहेत, इकडं वडे आहेत. आणि आता वाजलेले आहेत 7:45 आणि माझं आता सगळं आवरून झालंय आणि त्याच्यासाठी माझ्या काव्याने पण माझी खूप मदत केलेली आहे. सगळ्या चीट वगैरे तिने लिहिल्या, परत डबा इकडे आणून दे, नेऊन दे वगैरे ह्या सगळ्या गोष्टींसाठी माझ्या पिल्लूने मदत केली माझी. हे ना बेटा? तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करून घ्या, म्हणजे माझे येणारे प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. है ना बेटा? तर आज आपण इथंच थांबूया आणि अजून अशा एका इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत नमस्कार.